सो आपण पाहतोय सेमीफायनल क्रमांक पहिल्याला सुरुवात होत असताना स्ट्रायकिंग एंड वरती डावखुरा फलंदाज दिवस तांडेल पाहायला मिळतोय. त्याच्या साथीला नॉन स्ट्रायकिंग एंड वरती जर आपण पाहिलं तर लल्ला वास्कर पाहायला मिळते. मॅच अगदी काटोकी टक्कर होणार यात कोणतीही शंका नाहीये. सामना 6 ओव्हरचा असणार आहे. सो निश्चितपणे एक चांगलं युद्ध पाहायला मिळेल. अनिकेत सज्ज होतोय षटक क्रमांक पहिलं घेऊन आणि अनिकेतच्या समोर जर आपण पाहिलं तर देवांश तांडेल पाहायला मिळतोय. पहिला चेंडू सज्ज होतोय गोलंदाज. पहिला चेंडू देवांश तांडेल बॅकफूट वरती जाऊन कट करतोय आणि चेंडूला धाडतोय सीमा रेषेच्या पलीकडे. पहिला चेंडू वरती चौका पाहायला मिळतोय. वेलकम बाउंड्री फॉर टीम पेन कावलीवाडा. थँक्यू व्हेरी मच डीजे. पहिल्या चेंडूवरती अगदी चोक्यात सुरुवात पाहायला मिळाली. अगदी शानदार आणि तितकीच गोड सुरुवात पाहायला मिळाली देवांच्या बॅट मधनं. अनिकेतच्या गोलंदाजी समोर खेळत असताना एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅट मधनं पाहायला मिळालाय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा तातडीला टार्गेट केलंय. चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर द रोप. फरार झाला डिबॅक स्क्वेअरच्या बाहेर. वन्स अगेन सेकंड फोर इन अ रो. मैदानात आपण पाहतोय देवांश बॅटिंगला गेला आणि मैदानात गेल्या गेल्या पहिल्या चेंडू पासून तो गोलंदाजांवरती आक्रमण करतोय. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं आणि तोच अटॅक पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं देवांची रणनीती साफ आहे. गोलंदाजावरती अटॅक करायचा आणि धावा लुटायच्या या पद्धतीने तो बॅटिंग करतोय. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी अशा पद्धतीने बॅटिंग पाहायला मिळते. देवांश मात्र अनिकेत वरती तुटून पडलाय. हल्ला बोल करतोय. एकामागोमाग एक दोन मोठे चौकार पाहायला मिळालेत. अनिकेत दबावाखाली आणि पाहूया अंडर प्रेशर मध्ये अनिकेत कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. तिसरा चेंडू आपण पाहतोय स्ट्रेट ऑफ द विकेट खेळलाय. चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक आहे त्यामुळे या चेंडूवरती धाव मिळते. केवळ एक धाव. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी चांगली बॅटिंग पाहायला मिळते. 9 धावा धावफलकर पाहायला मिळाल्यात. चांगली सुरुवात दिलेली आहे. किंबहुना देवांश वरती जी त्या संघाच्या संघनायकाने जबाबदारी दिली ना त्या जबाबदारीला देवांश आतापर्यंत खरा उतरलाय असं सुद्धा म्हणता येईल. 6 ओव्हरची मॅच आहे. तो निश्चितपणे ते पेशन्सची सुद्धा परीक्षा असणार आहे. राईट मोर द विकेट. नेक्स्ट बॉल. आखूड टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. फलंदाजी करणारा फलंदाज लल्ला वास्कर अडकलाय आणि एक खूप मोठी विकेट पाहायला मिळते. मोठा मासा गळायला लागलाय आणि फलंदाजी करणारा फलंदाज लल्ला बॅक टू द पवेलियन. बिग ब्लो फॉर पेन कोलीवाडा. थँक्यू व्हेरी मच डीजे. अनिकेत देशमाने याने जर हॅट्रिक घेतली तर हॅरी जाधव आणि जबरा ग्रुप यांच्याकडून 200 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. पोस्टाची वाडी जिंकली तर 1000 रुपये आणि प्रत्येक विकेटला 100 रुपये राहुल कडून हे पारितोषिक आलेलं आहे. राहुल फाटक यांच्याकडून हे पारितोषिक आलेलं आहे. वळूया मैदानाकडे जेथे आपण पाहतोय 9 या धावसंख्येवरती पहिला हदरा बसलाय आणि त्यानंतर आपण जर पाहिला ना तर पेन कोळीवाडा संघाचा एकूण खेळाडू सुशांत मुकल पाहायला मिळतोय. कळवा गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आणि नेहमीच जर आपण पाहिलं ना व्ही शेप मध्ये चांगले फटके लगावणारा आणि क्रिकेटचे कॉपी बुक स्टाईल ते मोठे फटके खेळणारा हा खेळाडू. पहिला चेंडू सुशांतने भिरकावून दिलाय आणि कुठेतरी दैव बलवत्तर म्हणावं लागेल गोलंदाजाचं कारण फटका इतका चांगला होता परंतु समोर जे झाड आपल्याला पाहायला मिळते त्या झाडाने मात्र 2 धावा सेव्ह केल्यात. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 11 धावा.
शेवटचा चेंडू आणि शिल्लक. रायगड जिल्ह्यातील एकमेव असा खेळाडू ज्याला रायगड भूषण अवॉर्ड मिळालाय असा सुशांत मोकल पाहायला मिळतोय. त्या सुशांत मोकलने रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा काशी संघाची नेतृत्वाची धुरा गेले 2 वर्ष सांभाळलेली आहे. तो खेळाडू ट्रॅकिंग एंडला पाहायला मिळतोय. हा चेंडू आपण पाहतोय सुशांतने ठोकलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांचा आणि दणदणीत षटकार. थँक्यू व्हेरी मच दीदी. अनिकेत देशमानेचा पहिल्या षटकामध्ये एक भरपूर समाचार घेतलाय. अनिकेत खूप एक्सपेन्सिव्ह आणि महागडा ठरलेला पाहायला मिळाला. देवांश तांडेल असेल आणि त्यानंतर सुशांत मुकल असेल या दोन्हीही फलंदाजाने पहिल्या षटकामध्ये अग्रेसिव्ह बॅटिंग केलेली आहे आणि पहिल्या षटकाच्या खेळानंतर तब्बल 17 धावा आपण धावफलकर पाहतोय. मॅच जरी 6 ओव्हरची असली तरी पेण कोळीवाडा संघाच्या बॅट्समॅन मैदानावरती आपल्या बॅटिंगने धुमाकूळ घालताना पाहायला मिळतात. चौफेर फटकेबाजी ते करतात आणि त्यावेळी पाहूया पोस्टाच्या वाडी संघाची रणनीती आणि स्ट्रॅटेजी काय असणार. 17 ऑन दी बूट आफ्टर फर्स्ट ओव्हर. न्यू बॉलर आपण पाहतो मैदानामध्ये अल्पेश लोखंडी आला. पाहूया अल्पेश कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. जेथे पेण कोळीवाडा संघाचे फलंदाज मैदानावरती तुफानी फलंदाजी करतात. वेगवान आणि वादळी स्वरूपाची खेळ त्यांच्याकडून पाहायला मिळाली आणि पहिल्या षटकाच्या खेळानंतर तब्बल 17 धावा पाहायला मिळाल्यात. तुम्ही सुरुवात कशी करता यावर बरंच काहीच अवलंबून असतं. सुरुवात तर चांगले लाभले आणि त्यानंतर पाहूया पेण कोळीवाडा संघाची फलंदाजीची स्ट्रॅटेजी नीती रणनीती येणाऱ्या षटकामध्ये कशा पद्धतीने असेल. हे षटक पॉवर प्लेचा दुसरा षटक असेल. पॉवर प्लेच्या षटकाचा खऱ्या अर्थाने यथेच लाभ उठवला त्या दोन्ही फलंदाजाने. पहिल्या षटकामध्ये अनिकेत वरती त्याने एका मागोमाग एक मोठमोठे प्रहार केले आणि त्यामुळे आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या खेळानंतर पेण कोळीवाडा संघ अगदी स्ट्रॉंग पोझिशन मध्ये पाहायला मिळतोय. दमदार अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय. 17 ऑन दी बूट. चेंडू देवांश तांडेल या दरम्यान मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न करतो. डिप्लॉलच्या वरना त्याला हा चेंडू खेळायचा होता. मोठा हिट करण्यामध्ये मात्र या चेंडूवरती त्याला अपयश आले. एक चांगला चेंडू पाहायला मिळाला देवांशद्वारे. चांगला चेंडू पाहायला मिळाला कल्पेशद्वारे. कल्पेश मात्र आपण पाहतो या षटकाची सुरुवात अगदी अफलातूनपणे करतोय. अशाच पद्धतीच्या गोलंदाजीची अपेक्षा असणार आहे. जे समोर पब्लिक बसले कृपया थोडंसं साईडला व्हायचंय कारण आमचे मान्यवर इथे बसलेले आहेत. सर्व जे आमचे मान्यवर पाहुणे बसले त्यांना दिसत नाहीये मॅच. तर थोडे मागे बसायचं आपण. हा चेंडू आपण पाहतोय देवांच्या पाठमधनं पुन्हा एकदा एक मोठा स्ट्रोक. चेंडू ट्रॅव्हल करतोय. कौतुक करावं लागेल. लॉंग चेस केलं होतं क्षेत्ररक्षकाने आणि अगदी शेवटच्या चेंडूवर त्याने जर आपण पाहिलं ना शेवटच्या मुवमेंटला हा चेंडू फील्ड केलाय आणि आपल्या संघासाठी 2 धावा त्याने उंचावल्यात. 2 धावा सेव्ह केल्यात. 19 धावा आपण धावफलकावर पाहतोय. ओव्हर क्रमांक सेकंड पाहायला मिळते. कल्पेशचं हे षटक अगदी अफलातून पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या तुलनेत कल्पेश मात्र या षटकामध्ये अगदी भरीव कामगिरी करताना पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती सातत्याने नियंत्रित पूर्ण मारा तो करतोय आणि त्यामुळेच फलंदाजांना ते संघर्ष करण्यास त्याने भाग पाडले. ओव्हर 1 पिक केलाय. चेंडूला धाडले. मोठ्या फटक्यासाठी चेंडू फरार झालाय सीमारेषेच्या पलीकडे. वन बाउन्स ओव्हर द रफ. आला एक शानदार सुपर चौकार देवांच्या बॅट मधून. थँक्यू व्हेरी मच दीजे. देवांश अगदी पहिल्या चेंडू पासून गोलंदाजांवरती हल्लाबोल करतोय प्रहार करतोय. हे मैदान जर आपण पाहिलं तर डावखुऱ्या फलंदाजांसाठी फारसं लाभदायक नाहीये. परंतु आज मात्र देवांशने आपल्या दर्जेदार बॅटिंगने या मैदानावरती एक वेगळ्या पद्धतीचा ठसा उमटवलेला आहे. आज शानदार बॅटिंग तो करतोय आणि खऱ्या अर्थानं आपल्या संघाला सुस्थितीमध्ये नेऊन पोहोचवले. 23 धावा आपण धावफलकावर पाहतोय.
6 ओव्हरची मॅच आहे, परंतु एक मोठी धावसंख्या नसण्याचा मानस मध्ये पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने स्टार्ट मिळवलाय किंबहुना ज्या पद्धतीने सुरुवात केली, कौतुक करावं लागेल. अगदी वाखाणण्याजोगी सुरुवात. पुन्हा एकदा देवांच्या पाठमधना गगनभेदी गगनचुंबी षटकार, लांब पल्ल्याचा गगनाला गवसणी घालणारा षटकार पाहायला मिळालाय. वाईड इज लॉंग ऑन वरून 6 धावांचा आणि षटकार. "29 on the boot. Devansh is on the fire now." देवांच्या बॅट पुन्हा अटॅक पाहायला मिळतोय. प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण करायचं, प्रत्येक गोलंदाजांवरती अगदी बिनधास्तपणे बिनदिक्तपणे तो आक्रमण करतोय. आणि देवांची बॅट टळपल्यानंतर पेंडकोळीवाडा संघ अगदी मजबूत अवस्थेत पाहायला मिळते. तब्बल 29 धावा आपण धाव फलकावर पाहतोय. प्रत्येक चेंडूवरती मोठा स्ट्रोक पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं धावांची बरसात आपण पाहतोय, फटक्यांची बरसात, तोफेर होणारी फटकेबाजी, सर्वांग सुंदर क्रिकेट. आणि यामुळे मात्र आपण पाहतोय बॅटिंग करणारा संघ अगदी मजबूत अवस्थेमध्ये आहे. तब्बल 29 या धावसंख्येपर्यंत मजल मारले आणि अगदी दमदार सुरुवात केलेली आहे. पॉवर प्लेच्या षटकाचा अगदी भरपूर समाचार घेतलेला आहे. किंबहुना पॉवर प्ले मध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग करणं गरजेचं होतं, अगदी तशीच बॅटिंग पाहायला मिळते. एका मागोमाग एक मोठमोठे स्ट्रोक पाहायला मिळालेत. कल्पेशच्या गोलंदाजीवरती पाहूया कल्पेश कशा पद्धतीने कमबॅक करणार, की देवांचं आक्रमण कंटिन्यू पाहायला मिळणार. चेंडू मात्र आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक होता, फलंदाजाला चकवलं, परंतु नशीब सुद्धा नेहमी बहादूर खेळाडूला साथ देत असतं. तसंच पाहायला मिळालं. चेंडू गेला सीमारेषा पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. Thank you very much. Easy. 33 on the boot. तब्बल 33 धावा आपण धाव फलकावर पाहतोय. 6 ओव्हरची मॅच आहे, परंतु पाय अगदी भक्कमपणे रचनाला पाहायला मिळतात ते पेंडकोळीवाडा संघाचे फलंदाज. या दरम्यान सुद्धा आपण पाहतो अगदी खुलातला चेंडू स्ट्रेट ऑफ द विकेट खेळलाय. शीतरक्षक आहे, परंतु चांगलं शीतरक्षण आणि तितका चांगला थ्रो पाहायला मिळालं. ओव्हर क्रमांक सेकंड मात्र संपुष्टात आले आणि पॉवर प्लेचं दुसरं षटक संपुष्टात आल्यानंतर जर आपण पाहिली तर तब्बल 34 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. अगदी अफलातून सुरुवात पाहायला मिळाली, नेत्रदीपक सुरुवात पाहायला मिळाली. धावांचा झंझावात आपण अनुभवतोय आणि ज्या पद्धतीने बॅटिंग चालू आहे ना, ते पाहता आता लक्ष पेंडकोळीवाडा संघाचं मोठं पाहायला मिळते. राहुल फाटक यांच्याकडून पारितोषिक आलेले आहे. पोस्टाची वाडी संघ जिंकला तर 1000 रुपये आणि प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये राहुल फाटक यांच्याकडून आलेले आहेत. पहिल्या 2 षटकाच्या खेळानंतर तब्बल 34 धावा आपण धावफलकावर पाहतोय. 17 धावांची सरासरी पाहायला मिळाले. ज्या पद्धतीने बॅटिंग होते ना, ते पाहता निश्चितपणे कौतुक करावं लागेल. असं म्हटलं जातं की अशा माणसाला थांबवणं फार कठीण असतं, ज्याला माहित आहे त्याचं ध्येय काय आहे. आणि देवांश मात्र आपण पाहतोय त्याचं ध्येय त्याला माहित आहे. ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय, कौतुकास्पद इनिंग आज देवांशने या मैदानावर खेळलेली आहे. 9 चेंडू 26 धावांची इनिंग आपण पाहतोय देवांश तांडेलकडनं. ओव्हर नंबर 3 अनिकेत देशमाने वन्स अगेन ऑन द मार्क. चेंडू मात्र आपण पाहतोय येथे योग्य पद्धतीने जाणलं होतं की क्षेत्ररक्षक अगदी दूरवरती आहे, त्यामुळे अगदी बॉटम हँडने खेळलेला हा स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत एक धाव मात्र अगदी सहजगत्या कंप्लीट केले आणि धाव फलकावरती तब्बल 35 धावा पाहायला मिळतात. 6 ओव्हरच्या या मॅच मध्ये पाहूया किती धावांपर्यंत मजल मारेल पेन कोळीवाडा संघ. परंतु पेन कोळीवाडा संघाला ज्या पद्धतीचं पाया रचायचा होता ना, तो पाया त्याने रचलाय, ते फाउंडेशन त्याने रचलेलं आहे आणि ते खऱ्या अर्थानं सुस्थितीमध्ये आहे. किंबहुना त्यांची वाटचाल जर आपण पाहिली अगदी मोठ्या स्कोरच्या दिशेने जाताना पाहायला मिळते. एक मोठी आणि निर्णायक भागीदारी पाहायला मिळते ती सुशांत मोकळ आणि देवांश तांडेल या दोन्ही बॅट्समन दरम्यान. गोलंदाजी करणारा गोलंदाज अनिकेत 3ऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाजी करतोय. सुशांत मोकल सारखा एक दिग्गज खेळाडू त्या समोर असणार आहे. पाहूया आता कशा पद्धतीने गोलंदाजी करणार अनिकेत.
हा चेंडू मात्र आपण पाहतोय फटका फसलाय. सुशांत मोकल जाईल तंबूच्या आश्राला परत. विकेट नंबर सेकंड डाऊन. सुशांत मोकल फारसं काही आज करू शकला नाहीये, किंबहुना त्याच्या लौकिकाला साहसी कामगिरी आज सुशांतला करता आली नाहीये. 3 चेंडूंमध्ये 8 धावांचे खेळी करून सुशांत मात्र बाद झालेला आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय समीर अवास्कर बॅटिंग करण्यासाठी गेलेला आहे. पाहूया आता समीर अवास्कर याची बॅटिंग कशा पद्धतीने होणार, परंतु अनिकेत याचा कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली, पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आणि त्यानंतर त्या चेंडूवरती सुशांत मोकलची एक मोठी विकेट त्याने अचीव केलेली आहे. एक खूप मोठी विकेट म्हणावी लागेल, एक खूप मोठी सफलता म्हणावी लागेल. एक बॉल हा चेंडू मात्र आपण पाहतोय कट लागल्या वेगाने ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक येतात जरूर आणि आउटफील्ड थोडीशी संत आहे मागील मध्ये बिहाइंड विकेट. तोपर्यंत मात्र आपण पाहतोय 2 धावा सहजगत्या कंप्लीट केल्यात. जर समीर अवास्कर याने षटकारांची हॅट्रिक मारली तर गीतेश बोगटे यांच्याकडून 500 रुपयांचा पारितोषिक असणार आहे. 37 धावा आपण धावफलकावर पाहतोय. चांगली मॅच इथे पाहायला मिळते. एक चांगल्या पद्धतीचं युद्ध पाहायला मिळते दोन्ही संघांदरम्यान. चांगला स्ट्रोक पाहायला मिळते. देवांश मात्र आज आपण पाहिलं अगदी कॅल्क्युलेटर यूज घेतोय, परंतु क्षेत्ररक्षकाने चुकी केले. चेंडू फरार झालाय सीमा रेषेच्या पलीकडे. वेलकम बाउंड्री फॉर टीम पेन कोलीवाडा. "41 ऑन द बूट. हा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ती चुकी पाहायला मिळाले. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एका मागोमाग एक आपण पाहतोय मिसफील्ड पाहायला मिळतात. त्याचा फायदा मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाला होताना पाहायला मिळते. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील आणि धावफलकावरती जर आपण नजर टाकली तर तब्बल 42 धावा पाहायला मिळाल्यात. शेवटचा चेंडू आणि शिल्लक. समीर अवास्कर हा बॅट्समन पाहायला मिळतो आता ट्रॅकिंग एंड वरती. पाहूया समीर अवास्करची बॅटिंग आता येते कशा पद्धतीने होणार. राईट अमोव द विकेट सज्ज होतोय. इथे मात्र लाऊड अपील अगदी जर आपण चेंडू पाहिला वरच्या भागावरती लागला होता आणि त्या कारणास्तव मात्र जर आपण पाहिला तर अपील मात्र पेटवून लावले. षटक क्रमांक 30 संपूर्णात आले आणि 3 षटकाच्या खेळानंतर धावफलकावरती 43 धावा लागल्यात आणि यानंतर मी उर्वरित 3 षटकासाठी घेऊन जातो आमचे युवा समालोचक हर्षल मुंडे यांच्याकडे. तत्पूर्वी ज्यांच्या बाईक आहेत, टू व्हीलर, दुचाकी वाहनं ती रस्त्यामध्ये आहेत, त्यांना विनंती आहे की आमदार अनिकेत भाई तटकरे थोड्या वेळात येत आहेत, मान्यवर येत आहेत. कृपया ज्यांच्या बाईक आहेत त्यांनी कृपया रस्त्यामधून बाजूला करायचे आहेत, जेणेकरून त्यांना या व्यासपीठावरती क्रीडा स्पर्धेचा प्रमुख वस्तीमध्ये त्यांचं आगमन होणार आहे. त्या कारणानं आपण आपल्या बाईक्स असतील त्या कृपया थोड्या जागा येण्यासाठी करावी आणि त्या बाजूला करायचे. थोड्या वेळातच आमदार अनिकेतभाई तटकरे, मधुकरजी पाटील साहेब, विजयरावजी मोरे साहेब, विनोद भाऊ पाशीलकर या सर्वच विभागातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचं सर्वांचं, त्याचप्रमाणे प्रमुख आमंत्रित पाहुण्यांचं थोड्या वेळात या ठिकाणी आगमन होईल. तरी कृपया ज्यांच्या टू व्हीलर, दुचाकी वाहनं रस्त्यामध्ये आहेत त्यांनी कृपया मान्यवरांना येण्यासाठी वाट मोकळी करून द्यावी. धन्यवाद. धन्यवाद प्रतीश पाटील सर. सुनार सिद्ध चषक 2022 पर्व 5वे आणि या 5व्या पर्वामधील आपण पाहतोय आजच्या दिवसातील
सेमी फायनल या स्पर्धेची तब्बल आतापर्यंतची ही दुसरी सेमी फायनल आपल्या समोर आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो थेट आपण पाहिलं तर क्लॅरियन संघासमोर या स्पर्धेतील अंतिम सामना खेळण्यासाठी दाखल होणार आहे. पण प्रथम आपण पाहिलं नाणेफेकीचं कौल गेलं पोस्टाची वाडी संघाकडे. निर्णय घेतला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मात्र इथे घेतला जातोय. तर क्षेत्ररक्षण करत असताना कुठेतरी 3 षटकामध्ये आपण पाहिलं 43 धावा खर्च केला. गोलंदाजी मार्कवरती येतोय गोलंदाज दीपेश. पोस्टाची वाडी संघाचा हा खेळाडू दीपेश आज आपल्या गावाच्या नावासाठी आपण पाहतोय मैदानावरती उतरलाय. त्याच्या समोर आहे एक निर्णायक फलंदाज समीरने पहिला बॉल ओळखलाय, टायमिंग प्रॉपर केलंय, हा येतोय षटकार. थँक यू डीजे. स्वतःवरती असलेला आत्मविश्वास आपण पाहिला. बॅटवरती बॉल आल्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाहीये. दुसरा बॉल बॅटच्या टोला चेंडू आदळलाय. तदनंतर एसटी रक्षक येतोय महेंद्र अंधेरे, सोपा झेल पकडलाय. फलंदाज क्रमांक 3 आपण पाहतोय समीर येईल मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजे. विलासदादा गोळे यांचं सुद्धा सोनार सिद्ध चषक 2022 मध्ये सहर्ष स्वागत. धन्यवाद आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल. समीर हा फलंदाज मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल हरेश. निर्णायक खेळाडू आहे. दीपेशचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर हार मानली नाही. आपण पाहिलं तर स्वतःवरती विश्वास दाखवला आणि तोच विश्वास इथे यशस्वी ठरला गेला. दुसऱ्या चेंडूवरती मात्र समीरला मैदानाच्या बाहेर पाठवलंय. पण आज आपण पाहिलं तर स्ट्राईकला जो फलंदाज आहे एक धडाकेबाज फलंदाज दिवांश जो मैदानावरती खेळतोय, ज्याने आज पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय या सोनार सिद्ध चषकावरती. नशिबाची साथ सुद्धा त्याच्या मागे आहे असं म्हणूया. त्याच्या समोर दीपेशचं आव्हान. तिसरा बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळलाय. बराच वेळ चेंडू हवेमध्ये आणि काय घडलंय तर आता कुठलीही चुकी घडत नाहीये. योगेश लोटणकरच्या माध्यमातून सुरेख झेल पकडला गेलाय. फलंदाज क्रमांक 4 दिवांश येईल मैदानाच्या बाहेर. आपण पाहतोय वैयक्तिक 33 धावांची बहारदार खेळी करून ज्याने 14 चेंडू फेस केले, 33 धावा बनवल्या. दिवांश येतोय मैदानाच्या बाहेर. तर आपण पाहतोय पोस्टाची वाडी संघ जर जिंकला तर त्या संघासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक राहुलजी फाटक यांच्या माध्यमातून आलेलं आहे. तर काय घडलं या मॅच मध्ये, काय असेल या मॅचचा रिझल्ट? कारण की जसे फलंदाज आपण पाहिलं तर पेन कोलीवाडी संघाकडे आहेत, तशाच पद्धतीचे फलंदाज पोस्टरीवाडी संघाकडे सुद्धा आहेत. पण गोलंदाज आपण पाहिलं तर दीपेश ऑन हॅट्रिक. आजच्या दिवसामध्ये दुसरी विकेटची हॅट्रिक लगावली जाईल का? खोलवर टप्प्याचा चेंडू, सेन्सिबल क्रिकेट. एक आपण पाहिलं तर फलंदाज हरीश याला माहिती आहे विकेट हॅट्रिकचा बॉल होता, चेंडूला सन्मान देणं खूप गरजेचं आहे. विकेटची हॅट्रिक इथे हुकली असं म्हणूया. तरी सुद्धा गोलंदाजी खूप छान होतीये. इथे मात्र काय घडलंय, बॅट फिरवलीये, बॅट आणि बॉलचा झालाय परफेक्ट संपर्क. चेंडू गेलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय देखना षटकार. हॅलो डीजे, या स्पर्धेसाठी विलासजी गोळे आमचे जावई या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा सन्मान नितीनजी रटाटे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा. या 6 धावेने धावसंख्या एक उंच उडी घेतीये. धावसंख्या धावफलकावरती 55 धावा धावफलकावरती मात्र इथे लगावल्या गेलेल्या आहेत. तब्बल 14 षटक मार्गस्थ आहे दीपेश याचं.
ज्या पद्धतीची सुरुवात आपण पाहतोय पेन कोलिवाडे संघाने केली आहे, एक निर्णायक नक्कीच आपण पाहिलं तर घराचा पायथा मजबूत असणं खूप गरजेचं आहे आणि तशाच पद्धतीचा धावांचा पायथा आपण पाहिलं तर पेन कोलिवाडा संघाने ते मजबूत बनवलाय. सन्मान दिला जातोय, हलक्या हाताने चेंडू आपण पाहतोय शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेला खेळला गेला. फिल्डर आहे तिथे मनीष फील्ड करेल, थ्रो करेल. तद्वर मात्र आपण पाहिलं तर सिंगल इथे घेतली जाते. षटक क्रमांक 14 आलाय संपुष्टात. 24 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. धाव संख्या धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 56 धावा. 56 धावा धावफलकावरती लागतात. तब्बल 4 फलंदाज बाद झालेत. कोणाच्या बाजूने लागेल हा सामना? 6 षटकांचा सामना आहे. याच्यामध्येच खरी आपण पाहिलं तर कसरत करावी लागेल या सर्व खेळाडूंना, कारण की आपण पाहिलं तर हे ग्रामीणचे जे खेळाडू आहेत त्यांना सर्वांना सवय आहे की 4 ते 3 षटकांचे सामने जास्तीत जास्त खेळले जातात, पण 6 षटकांमध्ये कशा पद्धतीची रणनीती आखायची, एका गोलंदाजाला 2 षटक इथे हाताळावे लागणार आहेत. तर कुठला असेल तो गोलंदाज ज्याच्यावरती आता 5वं षटक इथे हाताळण्यासाठी विश्वास हा दाखवला जाईल. फलंदाज आपण पाहिलं तर हरेश आहे आणि त्याच्या समवेत प्रसाद असे हे 2 फलंदाज मैदानावरती आहेत. पेन कोलिवाडा या संघाच्या माध्यमातून पूर्णपणे विश्वास दाखवला या खेळाडूंवरती. जरूर हा विश्वास पार केला जाईल यातील मात्र शंका नाहीये. हरेशला माहिती आहे धावा येतात, षटकार येतोय, चौकार येतोय, त्याच्यामध्ये सिंगल डबल येणं सुद्धा खूप गरजेचं आहे आणि ती सिंगल डबल घेतली जाते. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय कल्पेश लोखंडे. ऍपल या नावाने या खेळाडूची प्रसिद्धी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पहिला बॉल राईट मोर द विकेट. 5वा चेंडू होता डिपेस्ट्रा कव्हर त्या दिशेला सरळ खेळून काढलाय. चेंडू चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4. हा येतो एक दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. 60 धावा धावफलकावरती मात्र इथे लगवल्या जातात. कल्पेशला इथे आपण पाहतोय महत्वपूर्ण चेंडू हाताळावे लागतील. मोठा फटकाडवा बॅटने खेळलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू रोटेट होतोय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पोहोचेल. तद्वर मात्र आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षकांमध्ये कॉलिंग नाहीये. दोघांच्या मधून चेंडू निसटला गेलाय सीमा पार. हा येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. थँक्यू डीजे. स्प्रे घेऊन जायचंय. खेळाडूला थोडी दुखापत झाली आहे. परफेक्ट कॉलिंग झाली नव्हती, त्याच्यामुळेच आपण जर पाहिलं तर हे आपल्याला पाहायला मिळेल. थोडं कोविड लेझी क्रिकेट जरूर पाहायला मिळालं. कॉलिंग केली नाही, त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर इथे 2 खेळाडू एकमेकांसमोर धडकले गेले. हा सामना खूप निर्णायक आहे. सोनार सिद्ध चषक 2022 ही स्पर्धा आपण पाहतोय. भव्य दिवस स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये जरूर आपण पाहिलं तर कोण जिंकेल आणि कोण हरेल याच्याकडे सर्वांच्या नजरा जरूर लागलेल्या आहेत. पण जो जिंकेल तो आपण पाहिलं तर थेट या स्पर्धेचा अंतिम सामना म्हणजेच फायनल क्लॅरियन संघासमोर भिडण्यासाठी जाणार आहे. क्लॅरियन संघ सज्ज आहे, ज्याने आपण पाहिलं तर पहिला दिवस पूर्णपणे असं म्हणूया तेजस माळीच्या नावावरती होता, ज्याने एका दिवसामध्ये आपण पाहिलं तर 3 मॅच मध्ये तब्बल 105 धावा बनविल्या. त्याच्यामध्ये एक अर्धशतकीय खेळली होती. 14 चेंडूमध्ये 51 धावा ज्याने पहिल्याच सामन्यामध्ये बनविल्या होत्या. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर त्याला गोलंदाजीची साथ देत असताना आपण पाहिलं तर केतन खरिवले यांनी या स्पर्धेमधील पहिली मेडन ओव्हर सुद्धा हाताळली होती. तुषार असेल, सर्व निर्णायक खेळाडू आपण पाहतोय या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. तर अनिकेत मात्र या मॅच मध्ये आता आपण पाहतोय कुठेतरी या मॅच मध्ये थांबतोय. थोडी दुखापत झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 64 धावा आतापर्यंत लगावल्या गेल्या. तर 5वं षटक मार्गस्थ आहे. या 5व्या षटकामध्ये किती धावा खर्ची केल्या जातील? आतापर्यंत 2 चौकार आपण जरूर पाहिलेत. गोलंदाज कल्पेशला मेहनत करावी लागेल, घाम गाळावा लागणारच आहे, कारण की ही मॅच कोणती आहे तर सेमी फायनलची मॅच. ही मॅच जिंकणं दोन्ही संघांना खूप गरजेचं आहे. सोनार सिद्ध चषक 2022 चा हकदार कोण असेल याच्यासाठी आपण पाहतोय हा प्रेक्षक वर्ग सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून इथे आलेला आहे. पुढचा बॉल, तिसरा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय गोलंदाज कल्पेश. गोल्डन स्पॉटवरती डब्बा पडल्यानंतर चेंडूने मात्र इथे उसळी घेतली नाहीये, तर चेंडू हा मात्र निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या धावफलकावरती 64 धावा मात्र इथे लगावल्या जातात. षटकातील हा असणार आहे 4था बॉल. राईट मोर द विकेट.
लोवर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, पण बॅट वरती परफेक्ट चेंडू येत नाहीये आणि त्याच्याच कारणाने का होईना आपण पाहतोय या चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला तिथे दीपेश आहे फिल्डर फील्ड केलाय, थ्रो केलाय, तद्वार मात्र एक धाव सुखरूपरित्या कंप्लीट केली जाते. धाव संख्या धावफलकावरती 65 धावा जरूर आपण पाहतो. या मॅच मध्ये 70 ते 80 धावा पाहायला मिळतील का? जरूर मिळतील, कारण की पेन कोलीवाडा संघाने जी सुरुवात केली आहे ना, तेव्हा असं वाटलं होतं की जरूर आपण पाहिलं तर 90 ते 100 धावा पाहायला मिळतील, पण तदनंतर कुठेतरी विकेट्स जाताना आपल्याला पाहायला मिळाला. तर आता कल्पेशच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण सजवलं जाते, क्षेत्ररक्षणामार्फत एक जाळं सजवलं जाते असं म्हणूया, आणि त्या जाळ्यामध्ये इथे हरीश आणि त्याच्या समवेत प्रसाद हे दोन मासे फासले जाणार का? हे दोन मासे या जाळ्यामध्ये इथे अडकले जाणार का? की गोलंदाज कल्पेशला मात्र इथे प्रहार केला जाईल, कल्पेशवरती इथे प्रहार केले जातील का? षटकातील आपण पाहणार आहोत 5वा चेंडू, 5वा बॉल. हा ट्रेकर बॉल होता, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, बॅटच्या स्टिकरला जरूर चेंडू आदळलाय, पण चेंडू मात्र नो मॅन लँड्स मध्ये पडला गेला. चेंडू गेला सीमा पार. हा येतोय अजून एक चौकार. सुरेख फटका आपण पाहतोय इथे लगावले जातात. फलंदाज प्रसादच्या माध्यमातून सुद्धा इथे चौकार लगावली जाते. प्रसाद एक डावखोर फलंदाज आहे, दिवाणची खेळी आपण जरूर पाहिली, तदनंतर मात्र आता प्रसादला सुद्धा माहिती आहे मला सुद्धा एक मोठी फटकेबाजी या मॅच मध्ये करायची आहे, धडाकेबाज फलंदाजी करावी लागेल जर या स्पर्धेमध्ये शेवटपर्यंत टिकून राहायचं असेल तर माझ्या संघाला, कारण की ही मॅच आहे महत्वाची. तो जिंकेल तो थेट या स्पर्धेची फायनल खेळण्यासाठी दाखल होणार आहे. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू स्ट्राईकला आहे प्रसाद. या शेवटच्या बॉलवरती किती धावा बनवल्या जातील? या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळेल का? ही गोलंदाज कल्पेश रोखून धरेल प्रसादला? रोखलाय जरूर, वेगवान चेंडू हाताळला गेला, सुरेख गोलंदाजी केली जाईल गेली. गोलंदाज आपण पाहिलं तर कल्पेशच्या माध्यमातून षटक क्रमांक 5व झालंय समाप्त. आपण पाहिलं तर 5 षटकांची सांगता झाली. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर तब्बल 69 धावा धावफलकावरती मात्र इथे लगावल्या गेलात. शेवटचं आणि अंतिम षटक आपण पाहिलं तर स्लॉग ओव्हर म्हणजेच मराठी भाषेमध्ये म्हणत असतो आपण एक हाणामारीचं षटक, हे षटक येणं अजूनही बाकी असणार आहे आणि ते षटक हाताळण्यासाठी कुठल्या गोलंदाजावरती इथे विश्वास दाखवला जाईल? दीपेश असेल, प्रेम असेल की इथे योगेश गोलंदाजी करेल? कुठल्या गोलंदाजावरती इथे विश्वास दाखवला जाईल? कारण की अनिकेत देशमाने हा एक जरूर गोलंदाज होता, त्याच्या माध्यमातून षटक हाताळलं गेलं असतं, पण तसं घडलं नाहीये, थोडी दुखापत झाली आहे, त्याच्यामुळे अनिकेत देशमाने मात्र मैदानाच्या बाहेर आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहणार आहोत गोलंदाज प्रेम कदम, पुष्टरेवाडी संघाचा हा खेळाडू आहे, निर्णायक खेळाडू. त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर कित्येक मोठ्या स्पर्धेमध्ये या खेळाडूला सुद्धा आपण पाहिलंय, तर आज आपल्या गावासाठी तो मैदानावरती उतरलाय. तर शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हर आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळेल. तर या षटकामध्ये जेवढ्या धावा बनवल्या जातील त्या शेवटपर्यंत टिकतील का हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं. पेन कोलीवाडा संघाकडून आपण पाहिलं तर फलंदाजीसाठी स्ट्राईकला बॅट्समन आहे हरीश, त्याच्या माध्यमातून आतापर्यंत 2 चौकार आलेत, 1 षटकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला आहे. तब्बल 16 धावांवरती खेळतोय वैयक्तिक हरीश. खोलवर पॅचा चेंडू अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, काऊ करण्याच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे तिथे, शुभम फील्ड करेल, थ्रो करेल, तद्वर मात्र 1 धाव सुखरूपरित्या पूर्ण केली जाते. सुरेख कर्णधार विकेट आपण पाहिलं तर हरीश आणि त्याच्या समवेत फलंदाज प्रसाद याच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर अजूनही आपण पाहिलं तर 70 धावा धावफलकावरती लागल्या जातात. स्लॉग ओव्हर समोर आहे, षटकातील अजूनही 5 बॉल इथे येणं बाकी असणार आहेत. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे या सत्रामध्ये, या इनिंग मध्ये. काय दडलं या मॅच मध्ये, कुणाच्या बाजूने लागेल हा सामना, पुढचं सत्र आपल्याला जरूर सांगून जाईल. सुनार सिद्ध चषक 2022 चा हकदार कोण असेल? कोण असेल या स्पोर्ट सायकलचा मानकरी? कोण असेल कूलरचा मानकरी? अडवा बॅटने खेळला जातोय, देखना स्ट्रोक, चेंडू चाललाय सरळ सीमारेखा बाहेर. 6 धावांसाठीचा हा यशस्वी फटका. थँक्यू डीजे.
आपण पाहिलं तर जरूर आपण पाहिलं तर सोनार सिद्ध क्रिकेट मंडळाने हे स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न साकार सुद्धा होतं असं म्हणूया. कारण की तब्बल 5व्या पर्वामध्ये ते पोहोचलेले आहेत आणि 5व्या पर्वामध्ये आपण पाहिलं तरी यशस्वी वाटचाल केली जाते. तब्बल ही दुसरी सेमी फायनल खेळवली जाते, यानंतर फायनल खेळवली जाईल. म्हणजेच ही स्पर्धा सुद्धा आपण पाहिलं तर यशस्वीरित्या पार पडली. सर्व प्रेक्षकांना सुद्धा प्रश्न पडला होता की ही स्पर्धा होणार की नाही, पण स्पर्धा झाली, यशस्वी सुद्धा वाटचाल करते. यानंतर आपल्याला फायनल सुद्धा जरूर पाहायला मिळेल. पण प्रेमला आपण पाहिलं तर प्रेमने इथे कमबॅक केला. षटकार आल्यानंतर हा चेंडू मात्र निर्धाव हाताळला जातोय. धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर तब्बल 76 धावा धावफलकावरती मात्र इथे लागल्या जातात. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, परफेक्ट यॉर्कर आपल्याला जरूर पाहायला मिळाला. इथे काय कळलं जात आहे क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण म्हणूया एक आत्महत्या इथे केली जाते. हरीशला माहिती होतं लास्ट ओव्हर आहे, इथे मला स्ट्राईक घेणं गरजेचं आहे. फलंदाज क्रमांक 5 प्रसाद मैदानाच्या बाहेर. या षटकातील आपण पाहिलं तर अजूनही 2 चेंडू हे येणं बाकी असणार आहेत. या सत्रातील पूर्णपणे 2 चेंडू येणं बाकी असणार आहेत. आपण जर पाहिलं तर या 2 चेंडूवरती किती मोठे फटके पाहायला मिळतील फलंदाज हरीशच्या माध्यमातून, कारण की स्वतःवरती विश्वास दाखवलाय. स्वतःवरती असलेला आत्मविश्वास इथे मैदानावरती दर्शवला गेलेला आहे. स्ट्राईक स्वतःकडे घेतली आहे, प्रसादला बाद केले. नवीन फलंदाज ओमकार नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. 5वा बॉल, हाफ ट्रॅकर बॉल होता, घेतली आहे बॅटची कडा. फलंदाज क्रमांक तब्बल आपण पाहतोय 6वा. एक धडाकेबाज फलंदाज हरीश याला यावं लागेल मैदानाच्या बाहेर. तर काय घडलं जात आहे तर इथे हरीशने स्ट्राईक जरूर घेतली होती, स्वतःवरती विश्वास जरूर दाखवला होता, पण प्रेम सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये. त्याच्याकडे सुद्धा तेवढी क्षमता तेवढी ताकद आहे की हरीशला त्याने मात्र इथे रोखलंय. धावसंख्या धावफलकावरती 76 धावांवरती इथे मात्र रोखलं गेलंय. तब्बल 2 फलंदाज 76 धावसंख्येवरती इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू आपण पाहतोय. या सत्रातील या पूर्णपणे इनिंग मधील लास्ट बॉल हाताळण्यासाठी सज्ज होईल. गोलंदाज आहे प्रेम कदम, स्ट्राईक एंडला बॅट्समन आहे ओमकार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, गोल्डन स्पॉट टप्पा पडला. चेंडूने खूप सारी उसळी घेतली आहे. षटक क्रमांक 6 समाप्त झालं. पहिला इनिंगचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती 76 धावा, तब्बल 77 धावांची गरज. 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 76 धावा बनवल्या गेल्या. 77 धावांचं कडवं आव्हान मात्र आपण पाहतोय पेन कोलीवाडा या संघाने इथे रचलंय. सुनार सिद्ध चषक 2022 या स्पर्धेला आपण सुरुवात केली. या स्पर्धेची सुरुवातच आपण पाहिलं तर प्रथम आपण लॉर्ड्स उडवले. लॉर्ड्स उडवत असताना जे लाईव्ह लॉर्ड्स केले होते ते म्हणजेच आपण पाहिलं तर रोहा तालुक्यामधील एक इंस्टाग्राम वरती आपला पेज आहे रोहा टेनिस क्रिकेट. हा जो पेज आहे त्या पेज वरती आपण लाईव्ह लॉर्ड्स उडवलेत. तर त्या पेजचे ऍडमिन आपण पाहिलं तर किरण मोरे आणि ओमकार राणे आणि यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद आम्ही मानतोय. सतीश जाधव आपण व्यासपीठाकडे संपर्क साधायचा आहे.
थँक्यू डीजे. तर जरूर पहिलं सत्र समाप्त झालं. 6 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या 3 षटकांमध्ये काय घडेल आणि काय बिघडेल हे ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत अलिबागवरून. आज आमच्या सोबत जुळलीत सोनारसिद्ध चषकासाठी आपण पाहिलं तर प्रतीकजी पाटील सरांचं आपण इथे स्वागत करूया. पुढील आपण आवाज ऐकणार आहात प्रतीकजी पाटील सर. धन्यवाद. थँक्यू हर्षल. विजयासाठी जर आपण पाहिलं तर 77 धावांचं एक भलं मोठं असं लक्ष पाहायला मिळते. हरीश गवंडला आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये. हरीश सज्ज होईल. राईट मूव द विकेट. पेन एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा चितेगावचा हा खेळाडू पाहायला मिळतोय. 7चा फॉर्मॅट असल्या कारणाने आज तो आयकॉन म्हणून पेन कोलीवाडाला बिलॉंग करतोय. पहिला चेंडू अगदी अफलातूनपणे पाहायला मिळालाय. सुरुवात अगदी अफलातून पाहायला मिळाली आणि हा गोलंदाज नेहमी याच पद्धतीच्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. योगेश आणि महेंद्र अंधेरे अशी जोडी पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंड वरती योगेश आहे. नेक्स्ट बॉल. ओहो, व्हॉट अ फॅन्टास्टिक पीस ऑफ बॉलिंग. अफलातून गोलंदाजी आपण पाहतोय. योग्य आणि अचूक टप्प्यावरती होणारी गोलंदाजी फलंदाजाला मात्र पूर्णतः बॅकफूट वरती टाकणारी पाहायला मिळते. गोलंदाजी करणारा गोलंदाज हरीश मात्र आपल्या रंगात रंगतोय. अगदी ट्रॅक वरती तो पाहायला मिळतो आणि नेहमीच तो आपल्या या भरधाव गोलंदाजीसाठी ओळखला जातो. आपल्या लौकिकाला साधेसा मारा तो करतोय. हा चेंडू सुद्धा अगदी बुंध्यात होता. आपल्याच फॉलोटर मध्ये चांगलं फील्ड पाहायला मिळालं. अगदी ज्यावेळी गोलंदाज गोलंदाजी करत असतो त्यावेळी स्वतःच्या गोलंदाजीवरती चेंडू फील्ड करणं तितकं सोपं नसतं, परंतु इथे मात्र जर आपण पाहिलं कमालीची फिल्डिंग पाहायला मिळाली. फक्त एकच धाव फलकार पाहायला मिळते. महेंद्र अंधेरे खऱ्या अर्थानं पुरुषाची वाडी संघाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण बॅट्समन असणार आहे. कारण या खेळाडूकडे खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर चांगल्या पद्धतीचे क्रिकेट खेळण्याची क्षमता आहे. आयकॉन आहे मला वाटतं तो त्या संघामध्ये. आणि पाहूया कशा पद्धतीने तो बॅटिंग करेल पुरुषाची वाडी संघासाठी. धाव फलकावरती आपण पाहतोय की वेळी एकच धाव पाहायला मिळाले. महेंद्र अंधरेचा हा फटका मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक देवांश मात्र आपण पाहतो अगदी खूप दूरवर आलाय आणि त्याच्या माध्यमातून एक शानदार कॅच अफलातून झेल आणि महेंद्र अंधेरे गोल्डन डक वरती होतोय बाद. अगदी अफलातून मारा आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थानं हरीशने सर्वांना इम्प्रेस केले. अगदी इम्प्रेसिव्ह गोलंदाजी तो करतोय. फलंदाजांना धावांपासून निरुत्तर करणारी आणि त्याच वेळी फलंदाजांना लोटांगण घालणारी गोलंदाजी पाहायला मिळते. अफलातून दर्जाची गोलंदाजी आपण पहिल्या षटकामध्ये पाहतोय. अगदी एक्सलंट बॉलिंग पाहायला मिळते. ही गोलंदाजी करणारा गोलंदाज हरीश गवंडवार आहे. चितेगावचा हा खेळाडू मैदानावरती मात्र आपण पाहतोय आपल्या गोलंदाजीने फलंदाजांना पूर्णतः बॅकफूट वरती धाडताना पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय फलंदाजाला बीट करणारा. धावा येत नाहीयेत. धावांसाठी संघर्ष, धावांसाठी स्ट्रगल आपण पाहतोय. प्रत्येक षटकारासाठी आपण पाहतोय किशोरजी रटाटे यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. शेवटचं चेंडू आणि शिल्लक. या षटकामध्ये गोलंदाजी करणारा गोलंदाज हरीश याने खर्च केले आतापर्यंत केवळ एकच धाव. अगदी अफलातून वर पाहायला मिळाले. इथून मारा तो करतोय. फलंदाजी करणारा संघाला पूर्णतः त्याने बॅकफूट वरती लोटणारी गोलंदाजी केले. ज्या पद्धतीने गोलंदाजी होते ना
ते पाहता एक मोठा आव्हान, परंतु या चेंडूवर एक मोठा स्ट्रोक, चेंडू गेला लॉंगॉनच्या बाहेर. 6 धावांसाठी दणदणीत षटकार. महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर, कॅसेट सम्राट, देवकाणे ग्रामपंचायतीचे सरपंच आमचे मित्र शाहीर वसंतजी भोईर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती, आपण क्रीडा मंचावरती यायचं आहे. आपल्या सोनार सिद्ध क्रीडा मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. शाहीर वसंत भोईर यांचं आगमन झालेलं आहे. श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. 7 धावा आपण धावफलकार पाहतोय. विजयासाठी अजूनही 5 षटकांमध्ये 70 धावांची आवश्यकता आहे. संघर्ष करताना पाहायला मिळतो बॅटिंग करणारा संघ, तो म्हणजे पोस्टाची वाडी. जेवढा मोठा संघर्ष, यश सुद्धा तेवढंच मोठं असतं आणि त्याच पद्धतीनं बॅटिंग करावी लागेल. कारण जर आपण पाहिलं ना, हरेशचे टिचून षटक आपण पाहिलं, त्या षटकामध्ये हरेशने अगदी दमखमवाली गोलंदाजी केली आणि त्यानंतर आपण पाहतोय देवांश तांडेल, जो खऱ्या अर्थानं गोलंदाजीसाठी ओळखला जातो. आज किंबहुना त्याने बॅटिंग मध्ये सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा प्रात्यक्षिक किंवा परफॉर्मन्स दिलाय. तो गोलंदाज आपण पाहतोय देवांशाला त्याच्या गोलंदाजी मार्क वरती. पाहूया आता गोलंदाज देवांशाची गोलंदाजी कशा पद्धतीने असणार. राईट ऑन द विकेट, पहिल्या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय बॅट्समन बीट झाला. बॅट्समनला चेंडूचा नीटचा अंदाज आला नव्हता आणि त्यानंतर गोलंदाज होता तो सुद्धा बीट झालेला पाहायला मिळाला. फक्त सिंगल या चेंडूवर मिळताना पाहायला मिळते. एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत आहेत ते बॅटिंग करणारा संघातील फलंदाज. पोस्टाची वाडी संघाला आवश्यकता आहे मोठ्या स्ट्रोकची, आवश्यकता आहे चौफेर फटकेबाजीची. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, तर ते नेहमी प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करत असतात आणि तशाच पद्धतीने खेळ करून दाखवावा लागेल. हा चेंडू आपण पाहतो अगदी भन्नाट वेगाने टाकलाय. कुडलेन स्पॉट वरती टाकलेला हा चेंडू अगदी वेगाने निघून गेला. सबमरीन स्वरूपाचा हा चेंडू पाहायला मिळालाय. अफलातून स्वरूपाची गोलंदाजी आपण पाहतोय. आज पेन कोळीवाडा संघाच्या प्रत्येक खेळाडूने इम्प्रेस केलेला आहे. ज्या पद्धतीने ते लढलेत ना, ते पाहता निश्चितपणे दाद त्यांना द्यावीच लागेल. हा चेंडू मात्र आपण पाहतोय उंच हवेत. एजंट टेकन वन मोर विकेट डाउन. एका मागोमागे एक ठराविक धावसंख्येच्या अंतरानं अगदी रेग्युलर इंटर्स वरनं विकेट पडत आहेत. अफलातून गोलंदाजी आपण पाहतोय. बॅटिंग करणारा संघ पोस्टाची वाडी पूर्णतः बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. कोणत्याही बॅट्समन कडनं ज्या पद्धतीने त्यांना बॅटिंग अपेक्षित आहे ना, त्या पद्धतीची बॅटिंग पाहायला मिळत नाहीये. किंबहुना पेन कोळीवाडा संघाचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने त्याने एकंदरीत स्वरूपात मारा केलेला आहे. देवांश तांडेलने आज गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा त्याने त्याचा 100% दिलेला आहे. हा चेंडू सुद्धा अगदी अफलातून पाहायला मिळतोय. बॅट्समन संकेत याला बीट करणारा चेंडू पाहायला मिळाला. निश्चितपणे पोस्टाची वाडी संघाला पॉझिटिव्ह इंटेंट बॅटिंग करावी लागेल. त्यांना सकारात्मक अप्रोचने बॅटिंग करणं गरजेचं आहे. स्वतःला कधीच कमी समजू नका. तुमचा जन्म हा इतिहास रचण्यासाठी झालेला आहे असं समजा आणि खेळा, मग तुम्ही नक्कीच विजेता होऊ शकतात. तशाच पद्धतीने बॅटिंग करून दाखवायला लागेल. इथे मात्र आपण पाहतो अगदी खराब क्षेत्ररक्षण. मिड ऑफला उभा असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या खालून जर आपण पाहिला चेंडू निघून गेला. खूप वेगाने चेंडू ट्रॅव्हल होत असताना आणि जेथे एकही धाव नव्हती तिथे तब्बल 2 धावा मिळतात या चेंडूवर.
संघाची धावसंख्या मात्र आता आपण पाहते उंचावताना पाहायला मिळते आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 10 या डबल डिजिट अंकामध्ये. शेवटचा चेंडू आणि शिल्लक फक्त 10 धावा आपण धावफलकार पाहतोय. देवांश आता चेंडू एज लागले आणि कॅच ड्रॉप. अगदी साधा सोपा लॉलीपॉप कॅच इथे ड्रॉप केलेला आहे. याच दरम्यान आपण पाहतोय ग्रामपंचायत सदस्य नरेशजी पोगटे यांचे ते आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो आपण येऊन व्यासपीठावरती असं नसवायचं आहे आणि सोनार सिद्ध मंडळातर्फे सहर्ष स्वागत करतोय. सोनार सिद्ध चषक आपण पाहतोय पर्व 5वे आहे आणि 5व्या पर्वामध्ये अगदी उदंड प्रतिसाद आपल्याला या स्पर्धेला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं विनोद भाऊ पाशिलकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा. संतोष जर आपण पाहिलं तर सतीश जाधव मुख्य आयोजक या स्पर्धेचे आणि त्यांच्या साथीने त्यांचे इतर सहकारी त्यांना तितकीच तोलामोलाची साथ देताना पाहायला मिळतात. 11 धावा धावफलकार पाहायला मिळतात. लक्ष कठीण झालेलं पाहायला मिळते. आता मात्र विजयासाठी 24 चेंडूंमध्ये तब्बल 66 धावांची आवश्यकता. माजी उपसरपंच महादूषेठ रठाटे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही मंडळातर्फे सहर्ष स्वागत करतोय आणि पुन्हा एकदा घेऊन जातोय मैदानाकडे. जिथे मात्र जर आपण पाहिलं ना ज्या पद्धतीने बॅटिंग करणं गरजेचे आहे त्या पद्धतीने बॅटिंग करण्यामध्ये अद्यापपर्यंत यश आलं नाहीये पोटाची वाडी संघाला. किंबहुना पोटाची वाडी संघ येथे स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. धावा येत नाहीयेत. धावांसाठी संघ झगडताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय गोलंदाज हरेश आता चेंडू जाऊन धडकतोय ते देवांच्या हातामध्ये. आज बॅटिंग असेल बॉलिंग असेल क्षेत्ररक्षण असेल चेंडू अगदी देवांशकडे जाताना पाहायला मिळतोय आणि आणखीन एक हादरा बसलाय आणि आपण पाहतोय फलंदाजी करणारा फलंदाज तंबूच्या आश्राला परतताना पाहायला मिळतोय. हरीश गावण मात्र फलातून मारा करतो. अगदी अचूकतेवर भर देणारी गोलंदाजी पाहायला मिळाले ती हरीश गावण कडनं. एका मागोमाग एक अगदी ठराविक धावसंख्येच्या अंतरानं विकेट्स पडतात. पोस्टाची वाडी संघ स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. पूर्णपणे ट्रबल्स मध्ये येताना दिसत आहेत. हा चेंडूवरती मोठा प्रहार क्षेत्ररक्षक आहे प्रसाद कॅच टिपतोय. Second wicket in a row. Wickets are falling like pack of cards. अगदी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळलेला पाहायला मिळतोय. थँक्यू व्हेरी मच डीजे. संकटात डगमगू नये असं म्हणतात कारण प्रत्येक संकट आव्हान असते आणि प्रत्येक आव्हानात एक संधी असते आणि ती संधी शोधावी लागेल पोस्टाची वाडी संघाला आणि त्या संधीचं त्यांना सोनं करावं लागेल. कारण जर आपण पाहिलं ना तर मैदानावरती खेळत असताना पोस्टाची वाडी संघाने कुठेतरी आपला जो त्यांच्या समोरचा संघ आहे पेनू कोळीवाडा संघ त्यांच्या समोर गुडघे टेकत असं म्हणावं लागेल कारण धावा येत नाहीयेत आणि एका मागोमाग एक विकेट्स पडतात. हायट्रिक बॉल आणि हायट्रिक साजरी करताना पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी करणारा गोलंदाज हरीश गावंड आजच्या दिवसातील दुसरे हॅट्रिक पाहायला मिळाले. वॉल बोल्ट हरीश गावंड. थँक्यू व्हेरी मच डीजे. पेन एक्सप्रेस आता मात्र ट्रॅक वरती पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं पेन एक्सप्रेसने त्याच्याकडे असलेलं टॅलेंट त्याच्याकडे असलेला कॅलिबर मैदानावरती अगदी फुल्लातूनपणे दाखवले. अगदी खोलामध्ये होणारी गोलंदाजी प्रत्येक चेंडू जर आपण पाहिला अॅक्युरसीवरती पाहायला मिळतोय. लाईन लेंथ अगदी योग्य आहे आणि तितकाच चांगला टप्पा सुद्धा पाहायला मिळतोय.
हा चेंडू मात्र आपण पाहतोय चांगला चौकार म्हणावा लागेल, नशिबाची साथ, कारण बायच्या रूपात हा चौकार आलेला आहे. कोणत्याही पद्धत थँक यू व्हेरी मच डीजे. 15 ऑन द पुट. अशाच पद्धतीने मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. आता धावा कशा येतात ना ते महत्वाचं नाहीये, परंतु धावा येणं बॅटिंग करणाऱ्या संघाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. परंतु हरेश गावंडची तीच गोलंदाजी चालू आहे. या षटकातील आपण पाहतोय 4थी विकेट टिपले हरेश याने. आणखीन एक मोहरा बाद होत असताना पाहायला मिळतोय. सहा विकेट गेलेल्या आहेत. पेण कोळीवाडा संघासमोर खेळत असताना पूर्णतः पुरुषाची वाडी संघाने गुडघे टिकलं असं म्हणावं लागेल. कारण ज्या पद्धतीने फाईट द्यायची होती ना त्या पद्धतीची फाईट देता आले नाहीयेत. आमचे स्कोरर मित्र उमेशजी कळवतात की आता विजयासाठी 19 चेंडू मध्ये 62 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा चेंडू पाहायला मिळतोय. हरेशने या सामन्यामध्ये तब्बल 5 विकेट मिळवल्यात आणि 5 विकेट हॉल पाहायला मिळाला आहे. अफलातून गोलंदाजी आणि मला वाटते फायबर पाहायला मिळाला. 5 विकेट हॉल हरेश गावंडकडनं पाहायला मिळाली. 2 षटकं त्याने टाकली आणि 2 षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये एक चौकार जरूर आला पण तो बायचा होता, त्यामुळे ती धाव मात्र त्याच्या खात्यात नोंदवली जाणार नाहीये. आणि आपण पाहतोय षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 15 धावा धावफलकावर लागल्यात. 3 षटकामध्ये 62 धावांची आवश्यकता असताना खेळ कसा होणार याचा अनालिसिस करण्यासाठी घेऊन जातोय आम्ही आमचे मित्र हर्षलजी मुंडे यांच्याकडे. धन्यवाद प्रतीक सर. आपण पाहतोय पोस्टाची वडी संघासमोर ठेवलेले हे 77 धावांचं आव्हान ते कुठेतरी आता कठीण होऊन गेलंय. कारण की तब्बल आतापर्यंत 6 फलंदाज मात्र इथे बाद झालेत. आज ज्याचा दिवस आहे असं म्हणूया आपण, ज्याच्या नावावरती आजचा दिवस आहे असा गोलंदाज आपण पाहिलं तर देवांश गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी जरूर त्याला आमंत्रित केलंय. खोलवर डपाचा चेंडू होता. कार्पेटच्या सहाय्याने आपण पाहिलं तर लॉंग ऑफला खेळला होता. जरूर क्षेत्ररक्षक आहे तिथे. देवांशला माहिती आहे मी कशा पद्धतीची गोलंदाजी करणार आहे. तर आपण पाहतोय तुम्हा सर्वांचे लाडकी या स्पर्धेचे सर्व ज्यांच्या पाठिंब्याने ज्यांच्या हाताला धरून ही स्पर्धा यशस्वीरित्या पार होतीये असे तुम्हा सर्वांचे लाडके विनोद भाऊ पाशीलकर यांचं इथं आगमन होतोय. तर त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. ज्यांनी आपण पाहिलं तर या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे 1,11,000 रुपयाचं जे पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला मिळालंय ते विनोद भाऊ पाशीलकर या स्पर्धेसाठी इथे उपस्थित राहतात. हॅलो. रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आमचे सर्व युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय विनोद भाऊ पाशीलकर यांचं क्रीडा मंचावरती आगमन होते. जोरदार टाळ्यांनी त्यांचं या ठिकाणी सर्वांनी स्वागत करायचं आहे. श्री सोनार शिदे क्रीडा मंडळाच्या वतीनं विनोद भाऊ आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. थोड्या वेळातच सर्व मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होणार आहे. सर्व सोनार शिदे क्रीडा मंडळाच्या सहकार्याने विनंती, आपण प्रवेशद्वाराजवळ जे मान्यवरांना आमंत्रित केलेलं आहे त्यांना घेऊन यायचं आहे. ज्यांचं आगमन होईल त्यांना आपण व्यासपीठावरती घेऊन यायचं आहे. आपण पाहतोय फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये साहेबांचं स्वागत केलं जात आहे. पुढचा बॉल हाफ ट्रेकर बॉल होता. आडवा बॅट निघण्याचा प्रयत्न होता. पहिलंच मन बनवलं होतं स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळायचं. बॅट सुद्धा फिरवली होती पण बॅट आणि बॉलचा झाला नाहीये संपर्क. चेंडू गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ हा येणं बाकी असणार आहे.
2 चेंडूचा खेळ अजून येणं बाकी. खोलवर टप्प्याचा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला चेंडू प्रस्थान झालाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे फील्ड केल्या जाईल. एकच धाव मात्र इथे खर्ची केली जाते. धावसंख्या धावफलकावरती 22 धावा मात्र धावफलकावरती इथे बनवण्यामध्ये यश आलं. आतापर्यंत पोस्टरची वडी संघाला 77 धावांचा पाठलाग केला जातोय. मोठा स्कोर समोर आहे. 13 चेंडूमध्ये आता 55 धावा बनवायच्या, म्हणजेच प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल. प्रत्येक बॉलला आसमान दाखवावं लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला उस्मान बनावं लागेल. निर्णायक फलंदाजी करावी लागणार आहे. 12 चेंडू फेस करायचे आहेत. 12 बॉलमध्ये आता आपण पाहिलं तर 55 धावा बनवायच्यात. म्हणजे आव्हान झालं इथे कठीण. ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल का, की या मॅचचा रिझल्ट आता या षटकामध्ये म्हणजे आपल्याला 5व्या षटकामध्ये मिळेल का? गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपण पाहणार आहोत प्रसाद, ज्याच्या माध्यमातून सुरेख फटकेबाजी जरूर पाहिली. षटकार पाहिले, चौकार पाहिले, पण आता चेंडू हाताळायचा आहे. तेच षटकार चौकार आता रोखायचे आहेत. काय रणनीती असेल गोलंदाज प्रसाद याची? स्ट्राईकला आहे शुभम, नॉन स्ट्राईकला त्याच्या समवेत फलंदाज आहे कल्पेश लोखंडे. 12 चेंडू 55 धावांची गरज. सुनारसिद्ध चषक 2022 पर्व पाचव्या पर्वामध्ये आपण पाहतोय घेतलेली ही भरारी सुंदर असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळालं. नक्कीच सर्व प्रेक्षक वर्ग सुद्धा या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेला आहे. त्यांना सुद्धा आतुरता या चषकाचा दावेदार कोण असेल, या चषकामध्ये पूर्ण बाजी मारेल हे पाहण्यासाठी सर्व प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित राहिले. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत सोनारसिद्ध चषक 2022 या स्पर्धेमध्ये. तर पहिला चेंडू मात्र प्रसादच्या माध्यमातून निर्धाव हाताळला जातोय. वेगवान चेंडू हाताळला जातोय. एक डावकुरा गोलंदाज आहे, तर नक्कीच फलंदाजाला मेहनत करावी लागेल इथे प्रसाद समोर. हा प्रकार बॉल होता. पुन्हा एकदा बॅट फिरवली होती, पण बॅट जरूर फिरवली जाते, पण चेंडूची दिशा इथे पाहिली जात नाहीये. फक्त आणि फक्त बॅट फिरवली होती आणि त्याच्याच कारणाने का होईना चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय निर्धाव मात्र इथे हाताळला जाईल. धावसंख्या आहे स्थिर. तब्बल आतापर्यंत 22 धावा बनवण्यामध्ये यश. क्लॅरियन संघाचा संघ नायक, विनंती असेल आपण व्यासपीठाकडे वाटचाल करायची आहे. काय घडलं गेलंय तर इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन करण्याच्या नादामध्ये कमरेच्या वरून निसटणारा चेंडू, पंचांचा इशारा आलाय नो बॉल. हा नो बॉल आहे, म्हणजेच फ्री हिट, सुवर्ण संधी इथे मात्र फलंदाज शुभमला आहे. शुभमला मात्र आता करण मडवी बनावावं लागेल, ज्याने 6 चेंडूमध्ये 36 धावांची गरज असताना आपण पाहिलं पहिला चेंडू निर्धाव आला होता आणि तदनंतर एक नो चेंडू येऊन तर आपण पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 6 षटकार असे लगावले होते. खोलवर टप्प्याचा चेंडू गुडलेन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळीच घेतली नाही असं म्हणूया. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला, विसावा घेतला. तद्वर मात्र निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. इथे मात्र कुठेतरी आपण पाहिलं तर पोस्टरची वाडी संघाला बॅकफुटवरती इथे ढकललं जात आहे, ते म्हणजेच पेन कोलीवाडा या संघाकडून. धावसंख्या धावफलकावरती स्थिर. 23 धावा धावफलकावरती आहेत. आता 9 चेंडूमध्ये 54 धावा बनवायच्या आहेत. अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा स्टिकरला चेंडू आदळलाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या मागे पळतोय. मिड ऑनला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय नाहीये, त्याच्याच कारणाने मात्र इथे एक धाव सुखरूपरित्या पूर्ण केली आहे कल्पेशने आणि त्याच्या समवेत शुभम याने. या मॅच मध्ये आपण पाहतोय 8 चेंडू 53 धावांची आता गरज आहे. क्लॅरियन संघ आपण आपला संघ नायक व्यासपीठाकडे पाठवायचा आहे. या स्पर्धेची फायनल, शेवटचा आणि अंतिम सामना, अंतिम दिवस आपला समोर आहे. सुनारसिद्ध चषक 2022 चा हकदार कोण असेल, पुढची मॅच आपल्याला जरूर सांगून जाईल. पुढचा बॉल आपण पाहिलं तर डीप कव्हरच्या दिशेला खेळला गेला. फिल्डर आहे तिथे मात्र फील्ड करेल, थ्रो करेल. तद्वर एक धाव सुखरूपरित्या पूर्ण केली जाते. इथे एकेरी दुहेरी धावेने काम चालणार नाहीये. ही मॅच हळूहळू आपण पाहतोय पोस्टरची वाडी संघाकडून निसटते आणि सरळ आपण पाहिलं तर पेन कोलीवाडा या संघाच्या बाजूने लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडू 52 धावांची गरज. 7 बॉल मध्ये 52 धावा बनवायच्या. म्हणजे आपण जर पाहिलं तर हा चेंडू सुद्धा निर्धावाला. काय घडलंय या मॅच मध्ये? सुरेख गोलंदाजी आपण पाहिली प्रसादची. याने गोलंदाजी करत असताना आतापर्यंत आपण जर पाहिलं तर मात्र 3च धावा खर्च केल्या. एकही फलंदाज जरूर त्याला आपण भेटला नाही असं म्हणूया, पण 3च धावा मात्र इथे खर्च केलेल्या आहेत. आता 6 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत. त्यात तब्बल 52 धावा, म्हणजे ही मॅच पूर्णतः निसटली आहे म्हणूया आपण पोस्टरच्या वाडी संघाकडून. ही मॅच आपण पाहिलं तर कुठेतरी पेन कोलीवाडा या संघाच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळते.
रोहा तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती तसेच रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री अनिल शेठ भगत यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनाही विनंती आहे आपण क्रीडा मंचावरती येऊन उपस्थित व्हायचं आहे. आपले श्री सोनार शीतक क्रीडा मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. सुप झेल होता. झेल मात्र आपण पाहतोय इथे धरतीला दान झालं. तदवर मात्र 2 धावा इथे सुखरूपरित्या पूर्ण केल्या जातात. सुरेख रेणीचं विकेट कल्पेश आणि त्याच्या समवेत फलंदाज आपण पाहतोय शुभमच्या माध्यमातून. 5 चेंडू आणि आपण जर पाहिलं तर आता 50 धावांची गरज मध्ये प्रत्येक चेंडूवरती 10 धावा बनवायच्या आहेत आणि त्या अशक्य आहेत. हा प्रकार बॉल होता. आडवा बॅट निघण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल. सुरेख झेल. असं वाटलं होतं की हा झेल पकडलाय. शेवटपर्यंत हार मानली नव्हती. या प्रयत्नासाठी 100% जरूर दिले जातील. भले झेल तिथे सुटला पण प्रयत्न सुरेख केला होता. हेच आहे क्रिकेट. शेवटपर्यंत मॅच सोडून जमणार नाहीये. कुठेही लेझी क्रिकेट पाहायला मिळत नाहीये. पेन कोलीवाडा संघाकडून हे आपल्याला जरूर शिकायला मिळेल. मॅच कुठलीही असो कारण की आपण पाहतोय जरी आपल्या खात्यामध्ये धावा असो पण त्या धावा रोखू शकतो आपण. ही सुद्धा क्षमता बाळगली पाहिजे. सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. हरीश याचं जरूर लॉंग ऑनच्या दिशेला. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे 29. मोठा फटका आलाय कल्पेशच्या बॅट मधून. बऱ्याच वेळानंतर हा येतोय षटकार. या फटक्यांची गरज होती पहिल्या 3 षटकामध्ये. डीजे रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष लीलाधरजी मोरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही सोनार शीतक क्रीडा मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. आपणास विनंती आपण व्यास क्रीडा मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष लीलाधरजी मोरे, रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष अनिल शेठ भगत यांचंही आगमन झालेलं आहे. सोनार शीतक क्रीडा मंडळाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एक आडव्या बॅट निघण्याचा प्रयत्न होता. चेंडू काऊ करण्याच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव मात्र इथे सुखरूपरित्या पूर्ण केली जाते. अजूनही आपण पाहिलं तर 1 चेंडू आणि 40 धावांची गरज या मॅच मध्ये. औपचारिकता बाकी. काय घडलं गेलंय तर हा व्हाईट बॉल. चला क्लॅरियन संघाचा संघनायक आपण व्यासपीठाकडे वाटचाल करायची आहे. क्लॅरियन संघाचा संघनायक. षटक क्रमांक 6 समाप्त झालाय. मॅच समाप्त झाली आहे. इथे पेन कोलीवाडा संघाने विजय प्राप्त केलाय. विजयी संघाचे अभिनंदन. पराभूत संघाचे सुद्धा खूप खूप कौतुक. तर विजयी झालेला संघ पेन कोलीवाडा विपक्ष क्लॅरियन. या स्पर्धेचा अंतिम सामना मेगा फायनल आपल्या भेटीसाठी आपण पाहणार आहोत.